कर्जत तालुक्यातील पोसरी बेंडसे इथं उल्हास नदीच्या पात्रात एक तरुण वाहून चालला होता, पण सुदैवानं तो बचावलाय। मोठ्या वेगानं तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून चालला होता। नदी पात्रातील झाडांचा आधार घेत त्याने कसाबसा स्वतःचा बचाव केला, मात्र तो नदीच्या पलीकडील बाजूला अडकून पडला। त्याला सुरक्षित आणण्यासाठी बचाव पथक रवाना झाली आहेत। घटनास्थळी पोलीस आणि महसूल यंत्रणा पोहोचली असल्याची माहिती तहसीलदार शीतल रसाळ यांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकं तिथली परिस्थिती काय आहे, कसं सुरू आहे बचाव कार्य? बचाव कार्य सुरू झालेलं आहे। या ठिकाणावरून पाहिलं तर कर्जत खोपोली ह्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि त्याचाच परिणाम झालेला आहे की उल्हास नदी दुसरीवरून वाहते आणि त्यात हा इसम वाहून गेलेला आहे आणि त्याला आता बचाव कार्य आहे महसूल विभागामार्फत आणि बचाव पथकांमार्फत सुरू झालेलं आहे। धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी।